वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, आपण आलो आहोत नाशिक सुप्रसिद्ध काळाराम मंदिर येथे. तर मित्रांनो, या मंदिराची स्थापना 1778 ते 1790च्या दशकात गोपिकाबाई पेशव्या यांच्या आदेशानुसार झाली. तर या मंदिराला काळाराम मंदिर असे का म्हटले जाते? तर हे मंदिर संपूर्ण काळा पाषाणाने बनलेले आहे. अजून काही या मंदिराबद्दल सांगितले जाते की हे मंदिर, या मंदिरात आधी नागपंथीय साधू राहत होते. त्यांना श्रीरामांची, माता सीतेची आणि लक्ष्मणांची मूर्ती भेटली. त्या मूर्तीने इथे भव्य दिव्य मंदिर बांधले. तर चला मित्रांनो, आपण या मंदिराची सुंदरता आणि शिल्पकला आणि श्रीरामांची मूर्ती बघूया. तर चला. इथे प्रवेशद्वारातून मागताच आपण आधी हनुमानांची मूर्ती इथे दिसते. चला, आपण हनुमानाला वंदन करून पुढे जाऊया. मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये जाताच आपल्याला दिसत आहे श्रीरामांची भव्य दिव्य मूर्ती, भक्तांची गर्दी आणि येथे बोरिंग काम बघतच आहोत आपण. भव्य भूमंडप, दर्शन घेतल्यानंतर आपण इथून खाली येतो. चला मित्रांनो, आपण बघूया येथील मंदिराच्या परिसरातील सुंदर मूर्ती आणि मंदिर. तर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण आलो आहोत मंदिराच्या परिसरात. हे बघत आहात मित्रांनो तुम्ही, मंदिराचा सुंदर परिसर हे पूर्ण काळा पाषाणाने बनलेले आहे आणि भक्तांची गर्दी तर तुम्ही बघतच आहात. सभोवतालचा सुंदर परिसर आहे मित्रांनो. आणि पूर्ण मंदिर जवळपास भरपूर मोठ्या क्षेत्रात पसरलेले आहे. पूर्ण काळा पाषाणाने बनलेले आहे.